पार्किंगमध्ये खेळताना कारखाली चिरडला गेलेल्या 4 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. नाशिकमध्ये काल एक दुर्दैवी अपघात घडलाय. हॉटेलच्या पार्किंगमध्ये कारखाली चिरडला गेल्याने एका 4 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झालाय. बुधवारी संध्याकाळी मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गाजवळील एका हॉटेलमध्ये ही घटना घडली. हा संपूर्ण थरार सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झालाय. नाशिकमधील या अपघाताचा व्हिडिओ समोर आला असून त्यामध्ये एक 4 वर्षाचा मुलगा गाडीखाली चिरडला गेल्याचं दिसलंय. एक चालक कार पार्क करत असताना चिमुकला गाडीतून खाली उतरून खेळत होता. त्यानंतर चालकही मोबाईलमध्ये बघत गाडीच्या बाहेर आला. तेवढ्यात एक दुसरी कार या कारच्या मागून जात असताना मुलगा अचानक कार समोर आल्यानं तो टायर खाली चिरडला गेला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलगा त्याच्या वडिलांसोबत हॉटेलमध्ये आला होता. त्याचे वडील व्यवसायाने ड्रायव्हर आहेत आणि ते त्यांच्या काही ग्राहकांना हॉटेलमध्ये सोडण्यासाठी तिथे पोहोचले होते. हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर जेव्हा वडिलांनी गाडी पार्क केली त्यानंतर ही घटना घडली. दरम्यान या अपघातानंतर आरोपी कार चालक घटनास्थळावरून निघून गेलाय अशी माहिती आहे. कारच्या धडकेत मुलाला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्याचे वडील आणि हॉटेल सुरक्षा रक्षकांनी त्याला ताबडतोब रुग्णालयात नेलं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केलाय. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि फरार आरोपी चालकाचा शोध सुरू आहे.